अजितदादांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी सरकारी गाडी का बरं नव्हती? मित्रहो, राजकीय नेत्यांची सुरक्षा ही फक्त गप्पा मारण्यापुरती उरलेली आहे. निदान अलीकडच्या काळात तर हेच दिसतंय. अहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर ढीगभर प्रश्न उभे राहिले. एका प्रश्नाचं सुद्धा उत्तर कोणाकडे नाही व अजून तरी कोणी दिलेलं नाही. उलट सगळं संशयाचा धोका मात्र अधिक गडद होताना दिसतं. त्यामुळं दादांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली होती असं आता म्हणावंच लागेल. आणि मग सुरक्षेच्या भरवशावर एका उमद्या नेत्याचा प्राण गेला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सुद्धा जीव धोक्यात घातला गेल्याचा संताप अनेकांनी व्यक्त केलेला आहे. चिपळूणमधल्या सावर्डे इथं एका आमदाराच्या मुलीच्या लग्नासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेलेल्या होत्या. अर्थात त्या हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर विवाहस्थळी जाण्यासाठी असलेल्या गाडीतून त्यांनी तिथपर्यंत प्रवास केला. पण अनिकेत तटकरे यांनी शासकीय चालकाला गाडीतून खाली उतरवलं आणि सुनेत्रा पवार यांच्या गाडीचं सारथ्य त्यांनी केलं. अर्थातच यामुळे बराच गदारोळ सुद्धा उठलेला आहे. अजित पवार यांचा नुकताच दुर्दैवी अपघाती निधन झालेला आहे आणि त्याबाबत एक जे संशयाचं वादळ उठलेलं आहे ते अजून शमलेलं नाही, उलट ते वाढत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाडीचं स्टिअरिंग इतर कोणाच्या तरी हाती देणं म्हणजे धोकादायकच होतं असं अनेकांचं म्हणणं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असलेले संदीप ओदुमले तर म्हणाले, अजित पवारांचं नुकतंच अपघाती निधन झालंय, हा घातपात असल्याबाबत शंका आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्राताई यांना झेड किंवा वाय दर्जाची सुरक्षा असताना एवढे सुरक्षा असताना सुद्धा सगळी अनिल तटकरेंनी गाडी कशी काय चालवली? त्यांच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे का? म्हणजे असं तरी तिथल्या कोणी एखाद्या सुरक्षा रक्षकाने विचारलं का? घातपात झाला असता तर जबाबदार कोण? बघा, बरोबर आहे त्यांचं. अति महत्वाच्या व्यक्तीबाबत सुरक्षा प्रोटोकॉल काही पाळलं जाणार आहे की नाही? रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा म्हणाल्या, अनिकेत तटकरे हे आमच्या पक्षाचे माजी आमदार राहिलेले आहेत, पण प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. अजित पवार यांचं निधन निष्काळजीपणामुळे झालेलं आहे. आम्ही आमचा बाप माणूस निष्काळजीपणामुळे गमावलेला आहे. त्यामुळं शासकीय प्रोटोकॉल मोडू नये. अहो, एवढंच कशाला, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट सुद्धा म्हणाले, एक तर शासकीय वाहन वापरताना शासकीय चालक असणं गरजेचं आहे, नियम आहे. उत्साहाच्या भरात काही अघटित घडलं तर त्याला जबाबदार कोण? सर्वांनी याचं भान ठेवायला पाहिजे. सगळ्याच बाजूंनी टीकेची झोड उठलेली असताना अनिकेत तटकरे यांनी मात्र आपल्या या कृतीचं सुद्धा समर्थनच केलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना घेऊन जाणारी ही गाडी ती सरकारी गाडी नव्हतीच असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. खरं तर बघा, हेच मोठं धक्कादायक आहे. अजितदादांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी सरकारी गाडी का बरं नव्हती? खरं तर हाच मोठा प्रश्न आहे ना. त्यांच्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध केलं जातं आणि खाजगी व्यक्ती त्यांची गाडी चालवतो. तरी हे तटकरे म्हणतात त्यांचं स्वागत करणं, सारथ्य करणं यात काही गैर नाही. अरे वा, असं कसं नाही? स्वागतापर्यंत ठीक आहे, पण त्यांची गाडी चालवण्याची चमकोगिरी कशासाठी? भलेही त्यांच्याकडं वाहन चालवण्याचा परवाना असेल, पण प्रोटोकॉल सुरक्षा यांचं काय? सुनेत्रा पवार यांच्यासाठी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना यातील एकाही सुरक्षा रक्षकानं हरकत का घेतलेली नाही? वर हे तटकरे म्हणतात, आजवर मी झेड प्लस सुरक्षा असलेल्या अनेक नेत्यांसाठी गाडी चालवलेली आहे. काय बोलावं यावर? यांच्या चमकोगिरीचं तर होऊ द्या हो, अनेक ठिकाणी असे चमको बहादर असतातच, आपण पाहिलेले आहेत. पण अति महत्वाच्या व्यक्तीसाठी असलेली सुरक्षा आणि निश्चित केलेला प्रोटोकॉल याचं तरी काही उरणार आहे की नाही? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.